चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चर्स मध्ये तुमच्या 11th केमिस्ट्रीचा चॅप्टर नंबर 14 जो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा आहे तो स्टार्ट करतोय. या चॅप्टर्स मध्ये तुम्हाला बेसिक्स यायला पाहिजे, एकदम बेसिक गोष्टी यायला पाहिजेत बाळांनो, ज्यामध्ये कार्बन्स आणि इट्स कंपाऊंड नावाचा जो लेसन होता तुम्हाला 10th क्लासला, तो पूर्ण तुम्हाला जर नॉलेजेबल असेल, तुम्हाला त्याच्या जर काही गोष्टी येत असतील तर हा बेसिक प्रिन्सिपल ऑर्गॅनिक केमिस्ट्री तुम्हाला खूप इझी जाईल. बट जरी येत नसेल तरी पण मी बेसिक सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला विचारू शकतात. ओके, काय प्रॉब्लेम नाहीये. तर याच्याकडे जात असताना बाळांनो, सगळ्यात पहिलं तर तुम्हाला माहितीच आहे की हा जो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा शेवटचा शब्द आलेला आहे लेसन्स मध्ये, तर तुम्हाला माहितीच आहे स्टडीज ऑफ कार्बन कंपाऊंड. ऑर्गॅनिक केमिस्ट्री कशाचा अभ्यास करते रे बाळांनो? तर स्टडी ऑफ कार्बन कंपाऊंड, कार्बन अँड हायड्रोजन कंपाऊंडचा स्टडी करते. त्या ब्रँचला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री असे म्हणतो. ओके, तर आपण या लेसन्स मध्ये पूर्णतः कार्बनच्या कंपाऊंडचा स्टडी करणार आहोत. तर बाळांनो, तुमच्या बुक्स मध्ये जर आता बघितलं तर त्यांनी आपल्याला पहिलाच टॉपिक दिलेला आहे रिप्रेझेंटेशन्स ऑफ मॉलिक्यूल. काय नावाने दिलेलं आहे? रिप्रेझेंटेशन्स ऑफ मॉलिक्यूल. मॉलिक्यूलचं रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं असं त्यांनी दिलेलं आहे. ओके, आणि त्यामध्ये बाळांनो जर आपण एक विचार केला, आपण एक एक्झाम्पल घेतला CH4. कोण एक्झाम्पल घेतला? CH4. आणि CH4चं तुम्हाला नाव माहिती आहे, काय असतं CH4चं नाव मुलांनो? मिथेन. काय असतं? मिथेन. ओके, तर आपण त्याचं नाव घेतलेलं आहे मिथेन. तर बाळांनो याचं रिप्रेझेंटेशन आपण कसं करू शकतो माहिती आहे आपल्याला. ओके, की सर कार्बन असेल आणि कार्बनच्या चारही बाजूला कोण जॉईन केलेलं असेल बेटा? हायड्रोजन. अशा प्रकारचं CH4चं काय असेल? स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आणि हा जो होता हा होता कंडेन्स्ड फॉर्म्युला. याला कोणता फॉर्म्युला म्हणतात? कंडेन्स्ड फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला म्हणतात? कंडेन्स्ड फॉर्म्युला. आणि हा जो CH4 मी ड्रॉ केलाय, एक कार्बन आणि त्याच्या सगळ्या भोवती मी बॉन्डिंग करून त्याच्याला हायड्रोजन जोडलेत, त्याला म्हणतात स्ट्रक्चरल फॉर्म्युला. काय म्हणतात बाळांनो? स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ओके, तर मी CH4चा हा होता कंडेन्स फॉर्म्युला, त्यावरून हा लिहिलेला आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ओके, तर तुम्हाला कंडेन्स फॉर्म्युला आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहिता यायला पाहिजे. जसं की फॉर एक्झाम्पल मी एक नवीन एक्झाम्पल तुमच्यासाठी देतोय स्क्रीनवरती. तर एक्झाम्पल्स आहे, समजा जस्ट इमॅजिन करा. सेकंड एक्झाम्पल आहे C2H6. लक्ष द्या बाळांनो, काय एक्झाम्पल दिलेले आहे? C2H6. आता तुम्हाला माहितीच आहे बाळांनो, 2 कार्बन आले कंपाऊंड्स मध्ये, 6 हायड्रोजन आले की 2 कार्बन असल्यामुळे कंपाऊंडचं नाव असतं ईथ, आणि 6 हायड्रोजन असल्यामुळे आपण त्याला EN लावतो. म्हणजेच कंपाऊंडचं नाव काय झालं? इथेन. काय झालं? इथेन. मग इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? C2H6. मग याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढायचा आहे. तर स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढत असताना नेहमी पहिला कार्बनचा विचार केला जातो. कशाचा विचार केला जातो? ओमकार. ओमकार कशाचा विचार करायचा आहे? कार्बनचा. मग इथे किती कार्बन आहेत? 2 कार्बन्स. ओके, मग 2 कार्बन्स मी देऊन घेतलेले आहेत, बरोबर. त्यानंतर या इथेन नावाच्या इथे कोणता सफिक्स लागलेला आहे? ANE. कोणता लागलेला आहे? ANE. आणि मी त्याला शब्द वापरलाय सफिक्स. काय वापरलाय? सफिक्स. प्रिफिक्स असा शब्द मी वापरलाय का? नाही. मी शब्द काय वापरलाय? सफिक्स. जर सरांनी सफिक्स शब्द वापरलाय याचा अर्थ पाठीमागे लागलेला ग्रुप. ओके, तर एनीचा अर्थ होतो अल्केनचे कंपाऊंड. कोणता अर्थ होतो बेटा? अल्केनचे कंपाऊंड. आणि अल्केनचे कंपाऊंड म्हटलं की सर्व कार्बन मध्ये काय असतो तुम्हाला माहितीच आहे? सिंगल बॉन्ड. काय असतो? सिंगल बॉन्ड. ओके, याचा अर्थ ह्या एनी वरून आपल्याला कळतंय की जे 2 कार्बन होते याच्यामध्ये काय असणार आहे ओमकार? सिंगल बॉन्ड, बरोबर. त्यानंतर आता एक कार्बन किती बॉन्ड बनवतो तुम्हाला माहितीच आहे? 4 बॉन्ड बनवतो. आता या कार्बनने इथे एक बॉन्ड बनवलाय, बरोबर. मग तो अजून किती बॉन्ड बनवेल बाळा 4 व्हायसाठी? 3, बरोबर. याने पण इथे एक बनवलाय म्हणजे अजून किती बॉन्ड बनवेल? 3. याचा अर्थ किती हायड्रोजन गेले बेटा याच्यामधून? इथे 3 आणि इथे 3. म्हणजेच इथेनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला कळाला कसा काढलाय? कळाला? ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला ड्रॉ करता आला पाहिजे. समजलं? ओके, तर बाळांना एक लक्षात ठेवायचं की C2H6 बेसिक गोष्टी माहिती तुम्हाला सर्व. इथेन, त्यानंतर मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नॉन एन डिकेल. सर्वांना येतं? हे सर्वांना येतं? ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. मी वेळोवेळी सांगेल कसं करायचं काय करायचं ते. ओके, तर हा होता कंडेन्स फॉर्म्युला. तर बाळांनो हा जो तुमचा C2H6 आहे, आता याला आपण कसं लिहू शकतो? अजून एक फॉर्मॅट मध्ये कसं लिहू शकतो बघा. हा CH3 आहे, तर याला कसं लिहू शकतो समीर आपण? तर CH3. ओके, आणि देन हा पण एक कोण झाला? अजून एक
CS3, तर याला कंडेन्स फॉर्म्युल्यामध्ये असं सुद्धा लिहिलं जातं CS3 मध्ये फक्त बॉन्ड दाखवलेला नसतो. म्हणजेच हा कंपाऊंडचा काय होता स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि हा काय आहे या कंपाऊंडचा कंडेन्स्ड. व्हेरी गुड, कंडेन्स्ड फॉर्म्युला. व्हेरी गुड, कंडेन्स्ड फॉर्म्युला. आलं का लक्षात? तर फक्त असले तरी चालेल, असले तरी चालेल, असले तरी चालेल. त्याचा सर्वांचा अर्थ काय आहे बाळांनो इथे आहे. तर मी तुम्हाला दोन पद्धतीचे फॉर्म्युले बाळांनो शिकवलेले आहेत. एक फॉर्म्युला होता तो होता कंडेन्स फॉर्म्युला, एक फॉर्म्युला होता तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला होता. आता एक नवीन फॉर्म्युला तुम्हाला शिकायचा केमिस्ट्री मध्ये बाळांनो, ज्याचं नाव आहे बॉन्ड लाईन फॉर्म्युला. काय नाव आहे बाळा? बॉन्ड लाईन फॉर्म्युला. आता बॉन्ड लाईन फॉर्म्युलाचं बघा कसा असतो बॉन्ड लाईन फॉर्म्युला. टॉपिकचं नाव आहे बॉन्ड लाईन फॉर्म्युला किंवा झिग झॅग लाईन फॉर्म्युला. काय फॉर्म्युलाचं नाव बाळा? ओमकार काय नाव आहे? व्हेरी गुड, बॉन्ड लाईन फॉर्म्युला. बॉन्ड लाईन फॉर्म्युला किंवा याला दुसरं नाव काय बाळांनो? झिग झॅग लाईन फॉर्म्युला. काय नाव आहे याला दुसरं? झिग झॅग लाईन फॉर्म्युला. ओके, तर कळलंय बाळांनो काय टॉपिकचं नाव ते? ओके, आता इकडे सर्वांनी लक्ष द्यायचंय माझ्याकडे आणि समजून घ्यायचंय. आता बाळांनो इकडे जर लक्ष दिलं तर एक लक्षात ठेवा बाळांनो की समजा एक एक्झाम्पल सोडून मी तुम्हाला समजावून सांगतो. फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याकडे कंपाऊंड दिलेला आहे जो कंपाऊंड आहे CH3CH2 आणि इथे मला दिलेला एक OH नावाचा ग्रुप्स. ओके, OH नावाचा ग्रुप्स तुम्हाला माहितीच आहे की अल्कोहोलिक ग्रुप असतो. कोणता ग्रुप असतो? अल्कोहोलिक ग्रुप असतो. तर बाळांनो OH ग्रुप जेव्हा कार्बन सोबत अटॅच येतो, कुणासोबत? कार्बन सोबत, त्यावेळेस OH ग्रुपला कोणता ग्रुप म्हटलं जातं? अल्कोहोलचा ग्रुप. कोणता म्हटलं? तो अल्कोहोलचा ग्रुप म्हटलं जातं. ओके, मी तुम्हाला आता IUPAC शिकवत नाहीये, मी फक्त तुम्हाला फॉर्म्युले शिकवणार आहे. आणि तुमचा सुद्धा उद्देश हाच असायला पाहिजे या लेक्चर्स मध्ये की सर आपल्याला फक्त बॉन्ड लाईन फॉर्म्युला कसा लिहायचा आहे हे शिकवणार आहेत, ना की याचं नाव कसं लिहायचंय. नाव लिहायचं नंतर पार्ट आहे, तो नंतर शिकवणार. ओके, तर आता एक लक्ष द्या. आता मला एक सांगा राजा, किती कार्बन? इथे एक कार्बन आणि दोन कार्बन. तर याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला कसा काढला जातो माहिती बाळांनो? बघा, दोन कार्बन आहेत ना, मग बघा एक कार्बनला मी इथे कन्सिडर केला, दुसऱ्या कार्बनला मी इथे कन्सिडर केला. ओके, झिगझॅग काढायचा ना मला. आणि जो फंक्शन ग्रुपचा OH ग्रुप आहे तो मी इथे लिहून टाकला. तर फॉर्म्युला बघा किती सुंदर तयार झाला बघा. ठीक आहे, म्हणजे त्याला सरांनी कसं काढलं असतं बघ इकडे, सरांनी असं लिहिलं असतं तरी सुद्धा हेच नाव असतं त्या कंपाऊंडचं, किंवा असं लिहिलं असतं तरी सुद्धा याचा अर्थ हा कार्बन आणि हा कार्बन पुढे प्रेझेंट आहे बाळांनो, इथे प्रेझेंट आहे आणि इथे प्रेझेंट आहे. आलंय का लक्षात? आता याचा अर्थ काय झाला की जो CH3 होता तो CH3 इथं प्रेझेंट आहे टर्मिनलला, बरोबर. आणि जो मिडलला कोण होता बाळांनो? CH2, तो कुठे प्रेझेंट आहे? मिडलला प्रेझेंट आहे. याचा अर्थ असा सुद्धा होतो या स्ट्रक्चरला तुम्ही CH3CH2OH असं लिहिलं तरी चालेल, असं लिहिलं तरी सुद्धा चालेल बाळांनो. आलंय का लक्षात? तर हा जो फॉर्म्युला आहे यालाच म्हणतात बॉन्ड लाईन फॉर्म्युला. काय म्हणतात? बॉन्ड लाईन फॉर्म्युला. आले का लक्षात सर्वांच्या? ओके, आता पुढे चला, अजून तुम्हाला स्ट्रक्चर शिकवतो, बॉन्ड लाईन फॉर्म्युला शिकवतो. घाबरायचं नाही, प्रॅक्टिस केली की येतं. बरं, आता आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढूयात अजून एक सुंदर. तर आता बघ राजा इकडे, इकडे जरा बघ. आता समजा मी एक कंपाऊंड दिलेला आहे CH3CH2 आणि इथे कोण दिलेला आहे? CH3, बरोबर. ठीक आहे, म्हणजे सगळे कार्बन्स आहेत, बरोबर. इथे सर्व काय आहेत? कार्बन्स आहेत. याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला आपल्याला काढायचा आहे. तर समीर मला एक सांग, किती कार्बन प्रेझेंट आहे तिथं आता? 1 2 3, बरोबर. याचा अर्थ काय होईल? सरांनी इथे एक कार्बन देतील सर, इथे एक देतील आणि इथे एक देतील, म्हणजे जोडतील कसं सर? दिस इज द बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑफ प्रोपेन. आता हे कंपाऊंडचं नाव प्रोपेन आहे, कंपाऊंडचं नाव सोडा. ठीक आहे, कंपाऊंडचं नाव घेऊ नका, पण बॉन्ड लाईन फॉर्म्युला कसा असतो याचा? दिस इज द बॉन्ड लाईन फॉर्म्युला. हा काढला तरी चालेल, हा काढला तरी चालेल, हा काढला तरी सुद्धा चालेल. आलं का तुमच्या लक्षात? ओके, मग आता जर 5 कार्बन आले तर कसा काढायचा सर? चला आपण त्याच्याकडे जाऊयात हळूहळू. ओके, आता समजा पुढचा एक कंपाऊंड मी दिलेला आहे, नाव दिलेलं आहे पेंटेन, आणि तुम्हाला माहितीच आहे पेंटेन मध्ये किती कार्बन असतात बाळांनो? 5 कार्बन असतात. व्हेरी गुड, 5 कार्बन असतात.
1 2 3 4 आणि 5. आता लक्ष दे राजा, या कार्बनने इथं किती बॉन्ड बनवलाय? सिंगल बॉन्ड बनवलाय 4. त्याच्यासोबत किती हायड्रोजन लागतील? अजून 3 लागतील. 3 किती? 3 तेव्हा ते 4 होईल ना, बरोबर का आदित्य? आता ह्यो मधला जो कार्बन आहे याने इकडे एक आणि इकडे एक बॉन्ड बनवलाय, त्याला 4 होण्यासाठी अजून किती बॉन्ड लागतील? 2. व्हेरी गुड. तर मग इथे किती एच जोडावे लागतील मला? 2 एच जोडावे लागतील. ह्या कार्बनला सुद्धा माग पुढे 2 बॉन्ड आहेत, तर अजून किती जोडावे लागतील? त्याला 2 बॉन्ड जोडावे लागतील बेटा. ओके, समजतंय का? ठीक आहे. त्यानंतर बाळांनो बघा, हा कार्बन प्रेझेंट आहे. या कार्बन सोबत किती बॉन्ड आहेत बेटा? 1 आणि 2. तर हा सुद्धा किती अजून हायड्रोजन जोडेल त्याच्यासोबत 4 होण्यासाठी 2. बट आता या कार्बन पासे एकच बॉन्ड आहे, तर याला 4 होण्यासाठी किती हायड्रोजन जोडावे लागतील? 3. तर इथे किती हायड्रोजन जोडलेत बेटा? 3. असं काढलं स्ट्रक्चर्स तरी बी चालतंय, किंवा तुम्ही म्हणले नाही नाही सर मला असं काढायचंय, मी असं काढतो जरा, तरी सुद्धा चालेल राजा. कसं? असं. कसं? असं. कसं? असं. ठीक आहे. तुम्ही म्हटले नाही सर तुमच्यासारखं नाही, मी असं काढतो, तरी सुद्धा चालेल राजा. कोणत्याही पद्धतीने स्ट्रक्चर्स काढ, दोन्ही स्ट्रक्चरचा अर्थ एकच आहे राजा. आले का लक्षात? तर आता बाळांनो, ह्या पेंटेनचा मला काढायचा आहे बॉन्ड लाईन फॉर्म्युला. कोण काढायचा सर्वेश? बॉन्ड लाईन. मग सर आता बॉन्ड लाईन कसे काढणार? तर बघा माझ्याकडे सगळ्यांनी. बर, माझी स्क्रीन विजिबल आहे सर्वांना क्लिअरली? यस, विजिबल आहे. ओके, तर मी काढून दाखवतो राजा. बघ इकडे. आता बघा असं काढायचं. इकडे बघा, इकडे बघा. 1 2 3 4 5. म्हणजे बघा कार्बन झाले का 5? माझा बरं 1 2 3 4 5. दिस इज द बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑफ पेंटेन. है ना? कशाचा झाला? पेंटेनचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला. येते का लक्षात तुमच्या? बॉन्ड लाईन फॉर्म्युला म्हणजे खूप रॉकेट सायन्स नाही बाळांनो, तर ते एक सिंपल फक्त काय आहे? मेथड्स आहे. ठीक आहे. तो 7 काढले काय? 6च काढलेत. नीट मोज, नीट मोज. 6 दिसत आहेत मला ते. परत काढ. हा 1. हा कर चालू. 1 2 झाले आता ते. हा खाली घेतलं का 3 होतील. हा तिथं 3 झाले. हा वरती आण 4 झाले. हा खाली नाही 5. ओके, आता कळलं तुला? हा, काय विशेष आहे का? हा, व्हेरी गुड. समजलं? आता कळलं? तर याचं नाव आहे पेंटेन. काय नाव आहे? पेंटेन. नाव कसं बी असू द्या, नावाचं काही घेणं नाही, नाव शिकवणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढला जातो. आता तुमच्या स्कूलमध्ये एक्झामला हा लेसन आहे फर्स्ट युनिट टेस्टला, तर तुम्हाला एक चार्ट मी कंप्लीट करून देतो. त्या चार्ट कडे तुम्ही लक्ष द्या. तो चार्ट वरून सुद्धा तुम्हाला कधी कधी एक्झामला प्रश्न येऊ शकतो. तर बाळांनो, तुमच्या टेक्स्टबुक कडे जर आपण बघितलं तर एक चार्ट आपल्याला सुंदरसा त्यांनी दिलेला आहे. आता त्या चार्ट मध्ये काय काय दिलंय तर जरा बघून घ्या. आपण एक टेबलच घेऊयात जेणेकरून आपल्याला तो सोपा जाईल. आपण एक चार्ट घेऊयात. अशा पद्धतीने तुमच्या बुक्स मध्ये, टेक्स्टबुक मध्ये चार्ट दिलाय. ओके, तर चार्ट मध्ये त्यांनी काय केलंय? काही पार्ट्स केलेत. 1 2 आणि 3 आणि 4 असे पार्ट त्यांनी काय केलेत बाळा? केलेले आहेत. ओके, आता त्याकडे बघा जरा. याच्यामध्ये त्यांनी वरती लिहिलंय डॅश फॉर्म्युला. कोण दिलेला आहे? डॅश फॉर्म्युला. त्याच्यानंतर कोण दिलेला आहे बाळांनो? कंडेन्स फॉर्म्युला दिलाय. कंडेन्स फॉर्म्युला. ओके, त्याच्यानंतर बाळांनो दिलेला आहे कंडेन्स फॉर्म्युला ए आणि बी असं दोन्ही म्हटलंय. ठीक आहे, ए आणि कंडेन्स फॉर्म्युला बी असं दिलेलं आहे. आणि पुढे दिलेला आहे बॉन्ड लाईन फॉर्म्युला. काय म्हटलंय? बॉन्ड लाईन फॉर्म्युला. आता आपल्याला हे सगळे ड्रॉ करायचे आहेत स्ट्रक्चर्स. अजिबात घाबरायचं नाही, मी आहे तुमच्या सोबत, अजिबात घाबरायचं नाही. ओके, आणि आपण मग आता काय करूयात? एकावरती आपले 2 जरी झाले तरी खूप झाले. ओके, मग पहिल्यांदा तुम्हाला कंपाऊंड दिलेला आहे असा पहिल्या नंबरला. स्क्रीन दिसते ना क्लिअर सर्वांना? पाहिजे थोडाच चार्ट तिकडे घेतो. आता बघ राजा, त्यांनी काय केलंय? कार्बन दिलेले आहेत. किती कार्बन दिलेत लाईनीत? 1 2 3 4. ओके, आणि त्याला काय जोडलेत? हायड्रोजन जोडलेले आहेत. ठीक आहे, हायड्रोजन जोडलेले आहेत. ओके, आता या 4 कार्बनला काय केलंय त्यांनी? इथे हायड्रोजन जोडलाय, इथे हायड्रोजन, इथे 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 आणि इथे काय जोडलं आहे बाळांनो? हायड्रोजन जोडलेला आहे. बरोबर? लक्षात येते का सर्वांच्या? ओमकार, आता इकडे बघ माझ्याकडे. ओके, आता मला एक सांग, जो फर्स्ट कार्बन आहे त्या कार्बन भोवती किती हायड्रोजन आहे बेटा? 3.
तर मग त्यांना कसं लिहिता येईल आपल्याला CH3. आलं लक्षात? ओके, परत डॅश द्या. आता दुसरा जो कार्बन आहे आदित्य तो काढून घ्या. काढून घेतला. त्याच्या भोवती किती हायड्रोजन दिसतात? 2. व्हेरी गुड. तो इथं 2 हायड्रोजन दिलेले आहेत. ओके, देन परत एकदा याच्या समोर किती हायड्रोजन दिसतात? कार्बनच्या पुढे पुढच्या 2 आणि त्याच्या पुढच्याकडे किती दिसतात बेटा? 3. अशा पद्धतीने आपण काढलाय. आता त्यांनी काय केलंय, बी मध्ये कंडेन्स फॉर्म्युला कसा केलाय माहितीये? हे दोघं सारखे आहेत की नाही? सारखे आहेत. म्हणून त्यांनी काय केलंय माहितीये? इकडे बघा बाळांनो, CH3 ब्रॅकेट मध्ये CH2 आणि त्याला डायरेक्ट 2 टाइम्स करून इथे CH3 लिहिले. म्हणजे फक्त मध्ये काय दिलेलं नाही? बॉन्ड दिलेलं नाही. विशेष काय आहे का? नाही. मध्ये CH2 2 टाइम्स आला, याचा अर्थ तो असा लिहू शकतो आपण. आलं लक्षात? ओके. आणि बॉन्ड लाईन फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवलाच. 4 कार्बन आहेत तर इथून चालू होईल, राईट? फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन. दिस इज द बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑफ ब्युटेन्स. जमलं का? म्हणजे ह्या स्ट्रक्चरसाठी हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे. नावाला दांडी मारा, नाव सांगूच नका सध्या. नाव मी शिकवेल तुम्हाला, ठीक आहे? नावाची काळजी नका. पण बॉन्ड लाईन फॉर्म्युला कळला का? कार्बन बघून कसं काढायचा. ओके. आता पुढे त्यांनी काय दिलाय माहिती का? फक्त बॉन्ड लाईनच फॉर्म्युला दिलाय. बॉन्ड लाईन फॉर्म्युला कसा दिलाय? तो बॉन्ड लाईनच फॉर्म्युला काढून दाखवतो. असा बॉन्ड लाईन फॉर्म्युला दिलाय, ठीक आहे? आणि हे बाकी सगळं आपल्याला काढायला सांगितले. काढू आपण, एवढं काय विशेष नाहीये, ठीक आहे? आपण काढू त्याला. आता बघा बाळांनो, आता जर इथं मला एक सगळ्यात पहिले सांगा, त्यांनी बॉन्ड लाईन फॉर्म्युला दिलाय. तुम्हाला त्याचा डॅश फॉर्म्युला काढायचा आहे, कंडेन्स फॉर्म्युला काढायचा आहे, दुसरा कंडेन्स फॉर्म्युला काढायचा आहे. घाबरायचं नाही. आता कसा काढायचा बघा. आता भुजबळ साहेब बघा जरा इकडे माझ्याकडे. इथं आहे एक कार्बन आहे की आहे आदित्य, इथं दुसरा कार्बन आहे ना? आपला सर्वेश पाटील इथं तिसरा कार्बन आहे, समीर चौथा कार्बन आहे ना? म्हणजे 4 कार्बन आहेत पक्का सर, ठीक आहे? मग इकडे डॅश फॉर्म्युला 4 कार्बन लाईनीत काढून घेऊ, काय अडचणच नाहीये. आता डबल बॉन्ड कुठे आहे रे बांधव? मधल्या 2च्या मध्ये आहे. याच्या डबल बॉन्ड पक्का आदित्य कुठे आहे? बरोबर काढला सरांनी? बरोबर काढला, बरोबर. ओके. आता पहिल्या कार्बन पाशी किती बॉन्ड आहे बेटा? 1 बॉन्ड आहे. याच्या अर्थ हायड्रोजन किती जोडावे लागतील त्याला 4 होण्यासाठी? 3. आता ह्या दुसऱ्या कार्बन कडे बघा, याच्याकडे इथं 1 बॉन्ड आहे, इथं 3 आहेत, तर हायड्रोजन किती जोडावं लागेल? 1. म्हणजे किती होतील? 4. आलं का लक्षात? आता या मागच्याकडे या बरं, इथे 2 बॉन्ड आणि इथे 1, म्हणजे अजून हायड्रोजन किती जोडावे लागतील? 1. तर काय होतील त्याचे बी? 4 होतील. आता या मागच्याकडे एकच आहे, याला 4 करण्यासाठी हायड्रोजन किती जोडावे लागतील? 3. व्हेरी गुड. तर किती हायड्रोजन जोडले आपण? हा, थांब सांगतो, एक लक्ष दे. हे बघ राजा, त्या पहिल्या पाशी किती होते? एकच बॉन्ड बनवला ना, एक कार्बन 4 बॉन्ड बनवतो. इथे ह्या मधल्याने किती बॉन्ड बनवले टोटल? इकडून मागून 2 आणि पुढे 1, 3. म्हणजे अजून त्याला किती जोडावं लागेल? ह्या इकडे याच्याकडे ये बरं, याच्या इथे समोर किती आहेत? 2 आणि मागून 1, 3. म्हणजे अजून किती जोडावं लागेल त्याला? वर जोड खाली जोड काय फरक पडत नाही. हा, याच्याकडे एकच, याच्या अर्थ किती जोडावं लागतील याला? आले लक्षात? ओंकार तुझ्या, ओंकार एक कन्फ्युजन येते का लक्षात तुझ्या थोडं? हा, मध्ये ठेवतो एकदम टेबल्स. एक कन्फ्युजन डोक्यात येते तुमच्या. मग याच्या अर्थ इथे काय होते? हायड्रोजन. संपला विषय, हायड्रोजन जोडून द्या. जमलं का? ओ राजे, जमलं का? ओके. आता बघ काय करायचं. याला कंडेन्स मध्ये लिहित असताना पहिल्या कार्बन सोबत किती हायड्रोजन आहेत? 3 देऊन टाक. त्याच्यानंतर तिथे काय आहे? सिंगल बॉन्ड आहे, देऊन टाक. त्याच्यानंतर पुढचा कार्बन आहेच बिलकुल सर, त्यासोबत किती हायड्रोजन? 1 आहे, देऊन टाक. त्याच्या पुढे काय बेटा? डबल बॉन्ड आहे, देऊन टाक. त्याच्या पुढे परत एक कार्बन आहे, तो देऊन टाक. त्या कार्बन सोबत एक हायड्रोजन आहे, देऊन टाक. त्याच्यानंतर परत सिंगल बॉन्ड आहे, पुढे एक कार्बन आहे आणि त्या कार्बन सोबत किती हायड्रोजन आहे? जमलं का आता? आता जमलं का ओंकार? हा. मग आता बघा राजांनो, आता याला कंडेन्स मध्ये लिहायचंय आपल्याला. कसं लिहायचंय? कंडेन्स मध्ये. राजा, याला कंडेन्स मध्ये लिहित असताना याला आपल्याला थोडस टेक्निकलीच लिहावं लागेल. म्हणजे कसं लिहावं लागेल बघा, इथे इथे आहे CH3, पुढे लिहावं लागेल CH आणि पुढे लिहावं लागेल बाळांनो CH3. याला असंच लिहावं लागेल, कारण का तिथे काय आहे? नेमकी डबल बॉन्ड आहे. आलं का लक्षात? म्हणून त्याला आपण कंबाईन नाही करू शकत. तर हे तुमचं कंप्लीट झालं. हे फिलिंग द ब्लँक्स तुम्हाला दिल्या होत्या अशा तुमच्या पुस्तकात अशा. तर हा झाला डॅश फॉर्म्युला, ठीक आहे? हा झाला कंडेन्स फॉर्म्युला आणि हा सुद्धा कोणता आहे? कंडेन्स. आणि हा कोणता आहे? बॉन्ड लाईन्स. समजलं इथपर्यंत? कोणला काही अडचण आहे? कोणला काही अडचण आहे? सर्वेश अडचण आहे का? नाही. आता पुढे तुम्हाला काय केलं त्यांनी? तर कंडेन्स फॉर्म्युला दिलेला आहे. तो कंडेन्स फॉर्म्युला आपण लिहूयात. त्यांनी पुढच्या स्ट्रक्चरसाठी कंडेन्स फॉर्म्युला दिलाय. याला थोडं वर घेतो आणि तुम्हाला सांगतो. तर आपल्याला अजून एक बॉक्स बनावा लागेल, ठीक आहे?
पुढचा तिसरा क्वेश्चन. चला असू द्या, काय हरकत नाही. ओके, आता तिसऱ्या क्वेश्चन्स मध्ये त्यांनी काय केलं माहितीये का, तुम्हाला कंडेन्स फॉर्म्युला दिलाय. कंडेन्स फॉर्म्युला कसा दिलाय, CS3 ब्रॅकेट्स मध्ये CH2 2 टाइम्स आणि CHO असा कंडेन्स फॉर्म्युला दिलाय. असा कंडेन्स फॉर्म्युला दिलाय. अरे बॉन्ड लाईन मध्ये लिहिणं लय विशेष होय इकडच्या कंडेन्स मध्ये. बघा काय दिले राजा, CS3, त्याच्यानंतर CH2 किती वेळेस आहे, दोनदा. विषय संपला, लिहून टाकायचा. आणि त्याच्या पुढे कोण आहे, संपला विषय. जमलं का हे. आता याचं काय लिहायचं आपल्याला, बॉन्ड लाईन. पण बॉन्ड लाईनच्या अगोदर तुम्ही डॅश लिहा, मग तुम्हाला बॉन्ड लाईनची आयडिया येईल. बरोबर. आता किती कार्बन आहेत रिद समीर, 4 आहेत. आता बारकाईने बघायचा, 1 2 3 4. ओके, आता बघ पहिल्या सोबत किती हायड्रोजन आहेत रे, होय 3 आहेत. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर दुसऱ्या सोबत, तिसऱ्या सोबत, बरोबर. आता या चौथ्याकडे आलो तर चौथ्याकडे काय आहे, एक हायड्रोजन आणि एक काय आहे, पण त्याला अजून पण एका बॉन्डची गरज पडती का नाही, याचा अर्थ आहे तो डबल बॉन्ड कोणासोबत बनवायचा प्रयत्न केला असं अजून एक. कळलं का आता, व्हेरी गुड. आता बॉन्ड लाईन कडे चला बरं, बॉन्ड लाईन कडे चला. किती कार्बन बॉन्ड लाईन मध्ये, 1 2 3 4. ओके, आता लक्ष दे. हा, आता 4 कार्बन काढा. बघा 1 2 3 4. बारकाईने लक्ष दे. चौथ्या कार्बनला डबल बॉन्डेड कोण आहे, ऑक्सिजन. थोडं वेगळं आहे का नाही. जर याला असा सोडला तर ते कार्बन वाटेल का नाही तुम्हाला, त्याला जर असा सोडला ते सारखा कार्बन वाटेल का नाही तो, मग तसा सोडायचा त्याला नाही. मग त्याला काय जोडायचं सर, डबल बॉन्डेड ऑक्सिजन जोडा. बरं त्याला तसा सोडून तरी पण कार्बनच कळतोय तो, मग त्याला काय करायला अजून डायरेक्ट कोण जोडायची इथं, हायड्रोजन. दिस इज द बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑफ दीज कंपाऊंड्स. असा हे तुमच्या पुस्तकातला चार्ट मी कंप्लीट करून देतोय. आले का लक्षात. असं काय केलं बघा, कार्बन कुठं कुठं आहेत मग आता सांग. इथं कार्बन आहे, इथं कार्बन आहे, इथं कार्बन आहे, इथं कार्बन आहे. आणि तुझ्या माहितीप्रमाणे सांगतो, तू म्हणला सर समजा ह्यो हायड्रोजन सर नसता जोडला, समजा आपण हायड्रोजनची लाईन ओढून दिली असते त्या कार्बनची, चला ठीक आहे, तर काय झालं असतं सर बाळा, मग तो तिथं C काउंट झाला असता, परत कार्बनच काउंट झाला असता. तर तिथे आपल्याला कार्बन काउंट होऊ द्यायचा नाही, म्हणून आपण हे शेवटचे जोडलेत. आला का लक्षात सगळ्यांच्या. ओके, हा जमलं. ओके, पुढे चला. आदित्य राजे जमतय का खेळ, अरे जमेल राजा, तू जमून घे. फक्त तू जमून घेत नाही म्हणून खेळ जमा नाही बर का. तो जर जमून घेतला ना, आलाय भारी खेळ जमन राजा. चला पुढे. ओके, पुढचा क्वेश्चन तुमच्या बुक्स मध्ये ना, पुढचा काय क्वेश्चन दिलाय त्याच्यावर आपण डिस्कस करूयात. पुढचा याच्यातच बॉन्ड लाईन दिलेला आहे, पण थोडा वेगळा फॉर्म्युला आहे म्हणून म्हटलं चला घेऊयात. थोडा स्पेशल आहे तर थोडं घेऊयात. मी सगळं इथेच करून घेणार आहे. कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन सुद्धा. तर तुम्ही लक्ष द्यायचंय प्रॉपर. क्लासचं लेक्चर थोडं लंबा होईल, म्हणजे थोडं लेंदी होणार आहे, पण लेंदी होऊ द्या, तुम्हाला त्याचा फायदा आहे बेसिक गोष्टी समजून घेण्यात. ओके, आता पुढचा कंपाऊंड काय दिलाय तो लिहून टाकतो. पुढचा कंपाऊंड बघा किती मोठा दिलाय त्यांनी. तो दिलेला आहे CH3. सगळे बघत राहा. CH3, त्यानंतर आहे CH2 बर का, बघा बर का, CH2, त्यानंतर परत आहे CH बर का, त्यानंतर थांबा, असा नाही येतो, असा नाही, थांबा थांबा. त्यांनी CH3 दिलाय, त्यानंतर CH2 दिलाय, त्यानंतर CH दिलाय, ब्रॅकेट्स केले, CH3 दिलाय मधीच, आणि परत इथं असा OH दिलाय. बघा बर का, CH3 ब्रॅकेट आले म्हणजे पक्का तो ब्रँच चेनला असणार. कुठं ब्रँच चेनला, घाबरू नका. सरळ लाईनीत कोण कोण आहे, कोण कोण कार्बन आहेत रे, 1 2 3 आणि 4.
बारकाईने लक्ष द्या. पण जेव्हा ब्रॅकेट्स मध्ये कोणी येतो ना त्यास तो ब्रँच चेनला असतो. कसा लिहायचा मग बघा. कार्बन्स किती आहेत मला सांगा. इथं 3 कार्बन आहेत देऊन टाकले पहिल्याचे. दुसऱ्या सोबत किती आहेत 2 आहेत देऊन टाकले. तिसऱ्या सोबत कोण एकटा CS3 आणि असा ब्रॅकेट्स मध्ये कोणी आला ना याच्यावर तो खाली ब्रँच चेनला असतो. कसा असतो तो ब्रँच चेनला असतो. त्याला ब्रँच चेनला लिहून टाकायचा. आणि पुढे कोण याच्यानंतर डायरेक्ट OH. आलं लक्षात. ओके. आता बघा बाळांनो काय करायचं. आता याचा बॉन्ड लाईन काढायचा. मग हा कार्बन आहे पहिल्यासोबत किती हायड्रोजन रे 3 आदित्य. दुसऱ्या सोबत किती रे 2. पुढे बळा पहिल्यासोबत किती 2 आणि खाली कोण आहे CS3 लिहून टाका. असा लिहा. तुम्ही असले नाही सर त्याचेही कार्बन हायड्रोजन आम्हाला असेच द्यायचे द्या काय प्रॉब्लेम नाही. पुढे पुढे कोण आहे OH. समजलं. ओके. आता याचा बॉन्ड लाईन काढायचा आहे. आता बॉन्ड लाईन काढताना इथं बघायचं पहिला कार्बन दुसरा कार्बन तिसरा कार्बन आणि तिसऱ्या कार्बनला इथं कोण अटॅच झालाय रे OH आणि तिसऱ्या कार्बनला कोण अटॅच झालाय मिथाइल ग्रुप. नाहीतर बारकाईने बघा वाटलंच तर परत कंपाऊंडला 1 2 3 4 हे बघा कार्बन 4 1 2 3 4 जमतंय का. समजलं कसा बॉन्ड लाईन काढलाय. ओके. आता शेवटचा अजून एक कंपाऊंड दिलाय तो कंपाऊंड पण एक्सप्लेन करून देतो आणि मग आपण थोडे पुढे जाऊयात. झालं. ओके. पुढे बर काय हरकत नाही. आपण डायरेक्ट क्वेश्चन करूया. तुम्हाला माहितीच आहे पहिला डॅश फॉर्म्युला लिहायचा आहे तर त्यांनी तुम्हाला पहिल्यांदा डॅश फॉर्म्युला दिलाय. हे बघा इथे डॅश फॉर्म्युला दिलाय. ओके. काय दिलं डॅश फॉर्म्युला बघा बरं. माम काय टायमिंग झालाय 5 वाजून किती मिनिटं. अच्छा 1-2 मिनिटामध्ये मी तुम्हाला लेक्चर रिमूव्ह करून देतो माझा आणि जरा पोरांना सांगतो जरा लेकरांना. हे बघा हे जरा असं कंपाऊंड द्यायलंय त्यांनी जरा. ठीक आहे. हे जरा असं कंपाऊंड दिलंय तर घाबरायची गरज नाही. फक्त माझ्याकडे लक्ष देत राहा तुम्हाला येऊन जाणार. हा आता याचा कंडेन्स लिहायचा आपल्याला. असा कंडेन्स लिहिताना काहीच नाही बाळांनो. याला फक्त N लिहा त्याच्यानंतर C लिहा त्याचा H लिहा त्याच्यानंतर ब्रॅकेट्स मध्ये त्याचा OH लिहा. ओके. नाही OH त्याचा खाली लिहिलं तरी चालेल 1-2 मिनिटासाठी. OH इथं लिहिला तरी चालेल. त्याच्यानंतर बाळांनो पुढचा C आणि N एवढाच कंपाऊंड आहे. काहीच नाही बघा ना NC बरोबर NC पुढे C आहे त्यासोबत H आहे OH आहे C आणि NC बरोबर. एवढाच आहे ना एवढाच आहे. कंडेन्स मध्ये कसं लिहायचं सर. कंडेन्स मध्ये मी काही टेन्शन घ्यायचं नाही. कंडेन्स मध्ये लिहायचं NC त्याच्यानंतर पुढे आहे बाळांनो CH ब्रँच चेनला ब्रॅकेट्स मध्ये लिहिलं जातं म्हणून OH ब्रँच चेनला आहे ना खाली आहे ना तर OH आणि पुढे परत कोण आहे बेटा CN. आता प्रश्न आला बॉन्ड लाईनचा. घाबरायचंच नाही. किती कार्बन आहेत बेटा 3 कार्बन आहेत. 3 कार्बनची लाईन आखून घ्या पहिली. 1 2 3 झालं. 3 कार्बनची लाईन आपण घेतली. त्या 3 कार्बनने नायट्रोजन सोबत किती बॉन्ड बनवलं तर बाळा इथं 3. तर छाप मध्ये काय करायचं माहिती इकडे बघा 1 2 3 काढले का आणि इथं कोण लायचं फक्त नायट्रोजन. परत इकडे याला बी किती वाढायच्या 1 2 3 थोड्या स्टाईल मध्ये लाईन वाढायच्या म्हणजे जरा चांगला वाटेल फॉर्म्युला. आलं लक्षात. आदित्य कशा वाढायच्या थोड्या स्टाईल मध्ये. हे बघा अशा स्टाईल मध्ये वाढल्या. इथं पण कोण जोडून द्यायचा N आणि OH ग्रुप कुठल्याला आहे मधल्या कार्बनला आहे. मधला कार्बन कुठे आहे हे काय इथं नपाळ इथं OH बॉन्ड लाईन फॉर्म्युला. हा खाली घेतलं चालेल पण वर लिहिलं थोडं चांगलं वाटेल ना. चांगलं जसं वाटतं तसं लिहायचं. आलं लक्षात. ओके. तर असं लिहून द्यायचं. तर हे होते बॉन्ड लाईन फॉर्म्युला. हा होता तुमच्या याच्यातला चार्ट. आता पुढचा एक सुंदर टॉपिक आहे तो माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 80 ते 85% विद्यार्थ्यांना कळतच नाही की ऍक्च्युली सर 3D रिप्रेझेंटेशन काय करायचं असतं मॉलिक्यूलचं कमून करायचं असतं कसं असतं हे पोरांच्या काय डोक्यात राहत नाही. पण ते आपण शिकणार आहोत त्याची काळजी करायची गरज नाही. सोमनाथ सर हे तो कोई भी काय काही अवघड नाही. सब चीजे आसानी. ते घाबरायचंच नाही. मी आहे तर सगळे गोष्टी काय आहेत सोप्या आहेत. घाबरायचंच नाही. डर गया समझो वो मर गया. बहुत आसान चीज है. प्रैक्टिस करते जाओ आपको आते जाएगा. थोड़े घर में प्रैक्टिस करेंगे थोड़े कंपाउंड देता हूं. ठीक है चलो. काय राजा घरी करायला जरा देऊयात आदित्य है ना. आदित्यला जरा ज्यादा समजलंय आज तर काही क्वेश्चन प्रॅक्टिसला देऊयात. तुम्हाला काय करायचंय तर बॉन्ड लाईन फॉर्म्युला ड्रॉ करायचा आहे. कोणता फॉर्म्युला ड्रॉ करायचा आहे बॉन्ड लाईन फॉर्म्युला ड्रॉ करायचा आहे बरं का राजा. ठीक आहे बघा पहिला क्वेश्चन देतो
CH3 CH2 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 आणि CH3. काय घाबरायचंच नाही. थोडे हायड्रोजनला H2 स्टाईल मध्ये काढले म्हणजे कंपाऊंड दुसरा नाहीये. ठीक आहे, डोक्यात ठेवा. दुसरा CH3, त्यानंतर बाळांनो CH, त्यानंतर इकडे दिलेला आहे CH3, खाली पण दिलेला आहे CH3 आणि इथे सुद्धा दिलेला आहे CH3. क्या बात आहे सर, क्या बात आहे, बहुत बढिया. ठीक आहे, बघा असं. ठीक आहे, काढलं. याचा एक वाटलं असं मी काढून दाखवतो. बघा 1 2 3 असं नंबरिंग द्या. हे बघा 3 कार्बन असे बॉन्ड लाईन मध्ये काढून घेतले. आता 2 कुठे होते, असे मध्ये होते की नाही मधल्या कार्बनला, एकाला असा वडा आणि एकाला असा वडा. सांभा, दिस इज द बॉन्ड लाईन फॉर्म्युला. ठीक आहे, घाबरायचंच नाही. आणि तुम्हाला जर वाटत असेल सर आम्हाला असं नाही काढायचा, आम्ही हे 3 कार्बन काढून घेतले, एकाला आम्ही खाली वाढणार, एकाला एकाला वर वाढणार, तरी सुद्धा चालतंय. तसं काढलं तरी चालतंय, असं काढलं तरी सुद्धा चालतंय, काही फरक पडत नाही. दिस इज द बॉन्ड लाईन फॉर्म्युला. ओके, बर पुढे चला. चला ओके, चौथा नंबर, तिसऱ्या नंबरचा क्वेश्चन घ्या. तुमच्यासाठी देतोय CH3 CH, इकडे लावलाय OH, इकडे लावलाय CH2 आणि इकडे लावलाय परत CH3. ठीक आहे, एवढे 3 क्वेश्चन तुम्ही बॉन्ड लाईन फॉर्म्युलाचे काय करायचे, प्रॅक्टिस करून यायचे. आणि उद्याच्या लेक्चर्स मध्ये आपण IMP टॉपिक घेणार आहे, ज्याचं नाव आहे ड्रॉइंग द मॉलिक्युल्स इन 3D डायमेन्शन्स. 3D मध्ये मॉलिक्युल्सला कसं रिप्रेझेंटेशन करायचं हे आपण उद्याच्या लेक्चर्स मध्ये बघूया. ठीक आहे, थँक्यू.